गजर माऊलीचा गजर माऊलीचा पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी वहा विठ्ठल बरवा वहा माधव बरवा रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी वहा विठ्ठल सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी वहा विठ्ठल बरवा वहा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी वहा विठ्ठल बरवा सुखाचे आगर बापर देवी वर वहा विठ्ठल बरवा वहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर देवी वर वहा विठ्ठल बरवा वहा माधव जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि ब्रह्मरस गोडी तयाशी भावली ब्रह्मरस गोडी तयाशी भावली ब्रह्मरस गोडी तयाशी भावली वासना निमाली समूळ ज्याची वासना निमाली समूळ ज्याची वासना निमाली समूळ नाही त्या विटाळ अखंड सोवळा नाही त्या विटाळ अखंड सोवळा नाही त्या विटाळ अखंड सोवळे
परोपकारी तेचे पुण्यवंत तेचे परोपकारी तेचे पुण्यवंत तेची परोपकारी पुण्यवंत तेचे परोपकारी प्रबोधित्या नारी नर लोका नर नारी लोका प्रबोधित्या नर लोका मन हे निश्चळ झाले एके ठाई 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 तया उणे काही निज सोका काही निज सुता काही निज सुता तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोष म्हणे त्यांचे पायी पाय पोष तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोष म्हणे त्यांचे पायी पाय पोष कोणी आवास करीन तेथे करीन तेथे कोणी आवास नाही त्या विटाळ अखंड सोहळा नाही त्या विटाळ अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवेचा ओ पार कुमारी हा 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 ओ पार कुमारी जय जय विठो पार कुमारी जय जय विठो पार कुमारी ब्रह्मरस गोडी तयाशी भावली ब्रह्मरस गोडी तयाशी भावली वासना निमाली समूळ ज्याची नाही त्या विटाळ अखंड सोवळा उपाधी वेगळा जाणीवीच्या तेची पुण्यवंत तेची परोपकारी प्रबोधित्या नारी नरलोका मन हे निश्चळ झाले एके ठाई तया उणे काही निज सुखा नाही त्या विटाळ अखंड सोवळा उपाधी वेगळा जाणीवीच्या तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोष तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोष ओवणिया वास करीन तेथे नाही त्या विटाळ अखंड सोवळा उपाधी वेगळा जाणीवीच्या विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपाधरणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचिया संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत ब्रह्मरस गोडी तयाशी भावली ब्रह्मरस गोडी तयाशी भावली वासना निमाली समूळजाची नाही त्या विटाळ अखंड सोवळा उपाधी वेगळा जाणीवीच्या आज या पवित्र पुण्यभूमीमध्ये सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ विश्ववंद्य श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ तुकोबाराय देवाशी चर्चा करतात, देवाशी बोलतात।
मानवी जीवनामध्ये सत्संगाची गरज आहे, योग्य व्यक्तीच्या सानिध्याची गरज आहे. देवा आम्हाला योग्य व्यक्तीचं सानिध्य जर आमच्या जीवनामध्ये नाही घडलं तर आमच्या जीवनामध्ये पाहिजे तो आम्हाला आनंद मिळणार नाही. आणि योग्य व्यक्ती तो कसा असला पाहिजे की ज्यांच्या सानिध्यात आम्हाला जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे, त्या महापुरुषाकडे या गोष्टी असल्या पाहिजेत आणि या गोष्टी नसल्या पाहिजेत. मग कोणत्या पाहिजेत कोणत्या नाही पाहिजेत, त्याची अवस्था कशी पाहिजे, त्याची अवदार्य वृत्ती कशी असली पाहिजे, म्हणजे आम्हाला कोणाच्या सानिध्यात राहण्याची गरज आहे हे तुकोबराय देवाला सांगतात. म्हणजे असं असं आम्हाला दे विठ्ठला विठ्ठला. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, सद्गुरु शंकरपुरी महाराज संजीवन समाधीस्थ हे स्थान शिंगवे गोदावरी मातेच्या या पवित्र काठावर सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आज संतांच्या दरबारामध्ये सेवा करण्याचा योग आहे. पवित्र गोदावरी मातेचा काठ आहे, तट आहे. संपूर्ण पुराणामध्ये जर पाहिलं काही तीर्थ नद्या गंगा त्या त्या स्थानापुरत्याच पवित्र आहेत. चंद्रभागेचा महिमा पंढरीपुरताच आहे, इंद्रायणीचा महिमा आळंदीपुरताच आहे. उगमापासून संगमापर्यंत समुद्राला जिथपर्यंत जाऊन मिळतात तिथपर्यंत महिमा असणाऱ्या या मृत्यू लोकामध्ये दोन गंगा आहेत, एक नर्मदा आणि दुसरी गोदावरी. प्रारंभापासून समुद्राला मिळेपर्यंत या दोन नद्यांचा गंगेचा महिमा शास्त्रा पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. नर्मदेचा मोठा महिमा आहे, माता नर्मदेचा. तपस्वी लोक तिथे जाऊन साधना करतात. वैराग्याला पूरक असणारी भूमी माता नर्मदा आहे. हजारो कोट्यावधी सिद्ध पुरुष शेकडो हजारो वर्ष जीवन जगत नर्मदा किनारी साधना करतात. आणि दुसरी गोदावरी माता आहे. या गोदावरी तुकोबरांनी गाथ्यात वर्णन केले, गोदा तटे निर्मळे देवदेवींची देऊळे संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा. गोदावरीचा काठ पवित्र आहे. गोदावरीच्या काठावर वैराग्य ज्ञानी तपो साधू संत वैष्णव शैव सर्व संप्रदायांचा मिलाप गोदावरीच्या काठावर आहे. सर्व संप्रदायाचे अधिष्ठान आहेत. ब्रह्मगिरीराजाच्या पहाडातून उगमाला निघणारी ही गोदावरी गोवधहरी गौतमाच्या निमित्तानं प्रवाहित झाली. पेढीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप अशा प्रकारे ती निघालेली आहे. आणि म्हणून इथं उत्तर वाहिनी असं थोडी मिळालेली माहिती की या महाराजांनी अपेक्षा व्यक्त केली शंकरपुरी महाराजांनी, जिथं उत्तर वाहिनी गोदावरी तिथं समाधी घ्यायची. ब्रह्मगिरीतून शोध इथं ते त्यांना पाहायला मिळाल्यानंतर इथे येऊन ते समाधीस्थ झाले. जुनी गोष्ट आहे पण पवित्र पुण्यशील हे गाव. आता या उत्सवाचा सुवर्ण महोत्सव, महापुरुषांचा आशीर्वाद, मोठ्या आनंदानं श्रद्धेनं महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करून वारकरी संप्रदायाची जी उपासना आहे, भजन कीर्तन साधना कथा या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आबाल वृद्धापासून हे सगळं गाव एकवटलेले. आज शिंगवे राहिले नाही, आता शिंगवे पंढरपूर झालेले नाही का. 7 दिवसापुरती पंढरी झालेली आहे. अन्नदान नामचिंतन भगवत भजन कीर्तन जो आनंद आपल्याला पाहायला मिळतो, हा परमानंद इथे जे अनुभवायला मिळतो, मोठी महत्भाग्याची गोष्ट आहे. आजची सेवा या संयोजकाच्या द्वारा माझ्याकडे आलेली आहे. मग काहीतरी महापुरुषांचं वर्णन घडावं म्हणून या अभंगाची निवड केलेली आहे. विठ्ठला विठ्ठला. मानवी जीवनामध्ये उत्कर्षाला खतपाणी घालणारं जर काय असेल तर ती संगत आहे. पतनालाही कारण संगत आहे, उद्धारालाही कारण संगत आहे आणि उत्कर्षालाही कारण संगत आहे. शब्द जरी वेगळे असले तरी साम्य नाही याच्यामध्ये. उद्धार उत्कर्ष, मनुष्य यवनीतून जीवदशेतून शिवदशेकडे जाण्याला कारण त्याला उत्कर्ष म्हणतात. वाढ होणे आपल्या स्थितीमध्ये, उद्धार होणे याला आवश्यक मानवी जीवनामध्ये संगती आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये संगती चुकली की आयुष्याचा मार्ग चुकल्याशिवाय राहत नाही. पण सत्संगती घडली पाहिजे.
साधूच्या सानिध्यामध्ये जाता यायला पाहिजे. पण कलियुगामध्ये असं आहे, पांघरून साधूचं आणि वरतीचा जर विचार केला तर काश्मीरचा खाटीक तरी दयाळू असेल तर तरी 100-500 रुपयाला ऐकल नाही, कळाल तुम्हाला जेवून जा. पण त्याला आमच्याकडे तो एखाद्याला मान्य करेल. पण देह साधूचा, पांघरून साधूचं वृत्ती मात्र अनेक वेळा चुकीच्या वर्तनानं जगणाऱ्या माणसाची. आपण काय होतं, बाह्य रंगाला भाळून सानिध्यामध्ये जातो, काही काळ सानिध्यामध्ये राहिल्यावर मग लक्षात येतं की आपण निवड केली पण चुकीची केली. नारळ घेतलं पण नासकं निघालं. मनुष्य निवडला आणि मग काय होतं, एक तर वेळ निघून गेलेली असते, करण्याची इच्छा संपलेली असते. एखाद्याने विश्वासघात केला की पुन्हा काय करा. संप्रदायात एखादा मनुष्य चुकीचा वागला तर शेकडो लोक वाम मार्गाला गेल्याशिवाय राहत नाहीत. एकाच्या चुकीवरून नेहमी दृष्टांत सांगतो, विमान चालवणारा आणि सायकल चालवणारा दोन्हीत फरक आहे. विमान चालवणारा जर चुकला तर त्याच्याद्वारा काय घडू शकतं, कोट्यावधी रुपयाच्या विमानाचं नुकसान होतं एक, आणि पाठीमागे बसलेले सगळे माणसं जी त्याच्या जीवावर जी बसलेली आहेत तर त्यांची जीवितहानी. आता विमानात बसणार काय पंढरपूरचे वारकरी मोठे माणसं असतात, ते हानी होऊ शकते. ज्याचा आश्रय घेवा आपण चाललेलो आहोत म्हणून एकच आहे, वा जाऊन पश्चाताप करण्यापेक्षा थोडासा वेळ जाऊ द्या, आपण विचार करून संगत करा. जाईल थोडासा, गडबड करू नका. परमार्थात येण्यासाठी गडबड, माळ घालायला गडबड करा, माळ कोणाच्या हातून घालायची याच्यासाठी गडबड करू नका, विचार करा. विठ्ठला म्हणूनच महाराज म्हणतात, पतन उद्धार संघाचा महिमा, 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 पतन उद्धार संघाचा महिमा. त्याजावे अधमा संत सेवी, त्याजावे अधमा संत सेवी, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा. त्याजावे अधमा संत सेवी, त्याजावे संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा. त्याजावे आधमा संत सेवी, त्याजावे आधमा संत सेवी, पतन उद्धार संघाचा महिमा. त्याजावे आधमा संत सेवी, त्याजावे आधमा संत सेवी, पतन उद्धार संघाचा महिमा. वा, सुंदर गाय, सुंदर आहेत. पत्रिकेवर छापलेले नाहीत पण चांगले आहेत. काय काय वेळा नको विषय बरा आहे आपला. छान सुंदर भजन सुंदर सुरू झालं. कानावर पडल्यावर लक्षात येतं की एक तर भजन सुरू करणारा वारकरी आहे, चाल सात्विक आहे, रंगदार भजन आहे. आता महाराज चांगले ते चेअर तोंड ओळख आहे पण नाव लक्षात येईना महाराजांचं. पांडुरंग महाराज, पांडुरंग महाराज वारकरी जीवन फार सात्विक महात्मा आहे बरं का पांडुरंग महाराज. आता काय होतं, बैठक नसते कधी कधी पण कुठेतरी कार्यक्रमात पाहण्यात. आणि आपल्याला तर पुस्तकं वाचायला शिकलो नाही, आम्ही माणसं वाचायला शिकलो. पुस्तकं सुंदर आहेत पांडुरंग महाराज पाहण्यात. आमच्या भजनी मंडळ सर आहे तिकडून मृदंगाचार्य, त्यांच्याबद्दल काय बोला. ऐकणारे सध्या तरी बरे आहेत, आता पुढे वेळ झाल्यावर पाहू कसे आहेत ते. विषय लक्षात ठेवा, पतन उद्धार संघाचा महिमा. कधी कधी जमीन चांगली आहे. आता तुम्ही द्राक्षाच्या निफाड तालुक्यात द्राक्षाचे
द्राक्षाच्या बगीच्याचं उदाहरण, जमीन चांगली आहे, द्राक्षाचं बीज चांगलं आहे, पण वातावरण खराब असल्यामुळं द्राक्षाचा पाहिजे तेवढा उतारा येत. तसा मनुष्य चांगला आहे, खानदानिक आहे, चांगल्या बापाचा लेख आहे, पण बिघडतो कशामुळं? संगतीमुळं. बरेच वेळा असं घडतं, बाप मंदिरात भजन करीन, पोरग गोदावरीला माशी धरी. दोष बापाचा आहे का? कोणत्या बापाला? अहो, दारू पिणाऱ्या पित्याला सुद्धा वाटत नाही की आपल्या पोरानं व्यसन करावं. तो स्वतः करू, त्याला माहिती आता मला लागलं ते लागलं, माझं वाटोळी झालं तर झालं, पण निदान माझ्या याचं तरी चांगलं व्हावं असं त्याची भूमिका असते. पण संगत मात्र एवढी विचित्र आहे. महाराजांनी वर्णन केले, ढेकणाच्या संगे हिरा जो, हिरा एवढा मूल्यवान कोणी नाही, हिरा एवढा कठीण कोणी नाही. महाराज, हिरा किती कठीण असतो तो गोबराने उदाहरण, ते घणावर ठेवून त्याच्यावर घाव हाणला जातो त्या हिऱ्यावर, तरी सुद्धा तो फुटत नाही, त्या लोखंडाच्या घणामध्ये शिरतो. हिरा, हिरा ठेविता ऐरणी. महाराजांनी वर्णन केले, वाचे विठ्ठला विठ्ठला हिरा ठेविता ऐरणी खरं आहे, पण वाचे मारिता. महाराजांनी वर्णन केले, वर असा घणाचा घाव घातला तरी तो मरत नाही, वाचतो. एवढा कठीण हिरा, इतकं त्याच्याकडे कठीणत्व असतं, कठोरत्व असतं. पण त्या ढेकण्याला जर, त्या हिऱ्याला जर ढेकणाची संगती लागली, त्याचं पीठ होऊन जातं. जोहरी माणसं हिरा फार सांभाळून ठेवतात. हिरा असा उघड्यावर नसतो बरं का, हिरा उघड्यावर नसतो. ते भाजीपालेवाले घेऊन बसतात तसे हिरेवाले बसतात का, घ्या हिरा घ्या हिरा, नाही, कुठेतरी तो ठेवलेला असतो. पुन्हा त्याचं संरक्षण असतं हिऱ्याचं. तसं आपल्याला जर आत्मस्वरूपापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्या वासनेला सुद्धा, मनाला संरक्षण असलं पाहिजे. संरक्षित मन, नियंत्रणात असलेलं मन आणि सत्सान्निध्यात असलेलं मन आपल्याला वाया घालीत नाही, आणि कुसंगात असलेलं मन आपल्याला वाया घातल्याशिवाय राहत नाही. पण माणसानं दोन गोष्टीचा विचार करावा. आहार शुद्ध आहे का हे पाहावं, जेवण करताना विचार करून खावं, पाणी पित असताना विचार करून प्यावं. व्यवहारात म्हणे, पाणी पिणं छान के आणि गुरु करणं पहचान के. एक कीर्तन ऐकून गुरु गेला, मातीत गेलाच. लोक प्रभावित होतात काही गोष्टीमुळे आणि सर्वस्व समर्पित करून टाकतात. एका घरी मला पाहायला मिळालं, भला मोठा फोटोच लावला होता. त्यांनी फार आग्रह केला, नाना आमच्या घरला गेलो. आणि मग गेल्यानंतर आता त्याला काही असं वाटलं असेल की फोटो पाहिल्यावर हा मनुष्य खुश होईल. घरामध्ये गेल्यावर पांडुरंगाचा फोटो टोचभर होता आणि माझा 1.5 हात होता. फोटो घरात लावलेला, असा फोटो लावलेला होता. गेलोच, चहा पाणी वगैरे काही नाही, चहा पितो तसा. चहा पाणी वगैरे झालं, दृष्टी गेल्यावर पाहायला मिळाला फोटो. नाही म्हणले, तुमचं कीर्तन आम्ही ऐकलं आणि आम्हाला असं वाटलं की वा वा. मग ते विनाकारण स्तुती करायला लागल्यानंतर माझ्या लक्षात आलं, माणूस परिपक्व नाही. एका कीर्तनाला भाळून जो फोटो लावतो तो खरा नाही. नाही लक्षात आलं तुमच्या? एका कीर्तनाला भाळून जो प्रतिमेची पूजा करतो तो ज्ञानी नाही, तो साधक नाही, तो योग्य नाही, तो अनाधिकारी आहे. हे माझ्या म्हणून दाखवलं नाही. आता फोटो लावलेला मला काही नको आहे का माझा? पण लक्षात आलं की हा योग्यतेचा नाही. आणि अयोग्य माणसं काय करू शकतात, लावतातही आणि 4-2 दिवसाला काढून ठेवतातही. घोड्यावर बसवतातही आणि महाराज घोडं खूप शोधलं पण आज मिळालंच नाही, गाढव आहे तेवढं बसा म्हणून गोड बोलून वरी बसवतातही. तुम्हाला घोड्यावरच बसवायचं होतं म्हणतात पण मिळालं नाही, गाढव आहे बसा. विठ्ठला 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 म्हणून सात्विक सानिध्याची फार आवश्यकता आहे. दृष्टांत फार संगत पाहताना आपल्याला सांगता येईल. संगतीमध्ये सत्सान्निध्यामध्ये गेल्यानंतर जीवनाचा उत्कर्ष होतो. पण सान्निध्य निवडत असताना योग्य माणसाचं निवडावं. मग माणसाची योग्यता ठरवायची कशावरून? गुणावरून नाही, धनावरून नाही, ज्ञानावरून नाही. माणसाची गुणवत्ता आपण व्यवहारामध्ये ठरवत असताना गुणावरून ठरवतो. एखादा सुंदर गाणारा आहे, एखादा वाजवणारा, एखादा सुंदर कीर्तनकार आहे, हा गुणच आहे. गुणामध्ये सगळं मोडतं. कीर्तनही गुणामध्ये, वादनही गुणामध्ये, गायनही गुणामध्ये. हो,
गुणावरून जर योग्यता ठरवली तर गुण कायमस्वरूपी टिकणारा नाही. तारुण्यामध्ये सुंदर गाणं गाणारे, सुंदर कीर्तन करणारे, सुंदर वाजवणारे माणसं वार्धक्य काळामध्ये त्या गुणाची जोपासना करू शकत नाही. सुंदर गायक आहे, अहो म्हटले गाणं गा म्हटल्यावरती माणसं महाराज म्हटले काय सांगा आम्ही गायलो असतो पण आता आमच्याकडे काय नाही म्हटले, सामर्थ्य नाही आमच्याकडे. गुणावर प्रेम करणारी माणसं तो गुण कायमस्वरूपी राहत नाही. ज्ञानावर प्रेम करणारी माणसं स्मृती साथ जन्मभर साथ देत नाही. धनावर प्रेम करणारी माणसं शेवटपर्यंत धन सारखं राहत नाही. पण वागण्यावर आचरणावर प्रेम करणारी माणसं मात्र शेवटपर्यंत धोका देत नाहीत. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून सानिध्य निवडत असताना गुण पाहून निवडू नका. एखादा गुण असतो पण अवगुणांनी भरलेली असतात ती माणसं. आपल्याला एकच गुण दिसतो, अवगुण दिसत नाहीत. एका गुणाच्या बळावर हजारो अवगुण सानिध्यामध्ये घेऊन गुणवान जगत असतो. माणसं म्हणतात महाराज गायक चांगला आहे हो पण उशीरला येतो, असं म्हणतात ते म्हणतात. कीर्तनकार चांगला आहे हो पण कमी पैशात येतच नाही. गुण आहे पण कीर्तनकार चांगला आहे पण कमी पैशात. वादक चांगला आहे म्हटले पण काय करावं त्याच्या मुडावर काम असतं. म्हणजे एखाद्या म्हणजे यांना सदानंद महाराज उशीर लाईन नाही सांगितलं, तुम्ही त्यांच्याकडे पाहून हसलात, हे हसले म्हणजे तुमच्या तुम्ही ओळखून घ्या. तसं नाही, विषय नाही. लोक म्हणतात गुणवान आहे तो, एक गुण आहे पण त्याच्या भोवती काही ना काहीतरी अंधार पोचलेला असतो. कीर्तनकार गायक वादक अमुक तमुक. पण गुणाच्या द्वारा गुण पाहून सानिध्य नको, धन पाहून सानिध्य नको, ज्ञान पाहून सानिध्य नको. संगत निवडत असताना आचाराची बैठक पाहून निवडा. कारण ज्ञान वाया जाऊ शकतं, गुण वाया जाऊ शकतो, धन वाया जाऊ शकतं, पण चांगलं वागणं कधीच वाया जाऊ शकत नाही हे लक्षात ठेवा. विठ्ठला पण देवा आम्हाला सानिध्य निवडत असताना अशा महात्म्याचं सानिध्य द्या की जो विकारातून मुक्त झालेला आहे आणि पवित्र ब्रह्मरसाच्या गोडीला प्राप्त झाले. ज्याला आचरणाच्या बैठकीमुळं ब्रह्मरसाची गोडी प्राप्त झालेली अभंगाच्या पहिल्या चरणात. ब्रह्मरस गोडी तयासी पावली, ब्रह्मरस गोडी तयासी पावली, ब्रह्मरस गोडी तयासी पावली, ब्रह्मरस गोडी तयासी ब्रह्मरस गोडी टाळ वाजवा, टाळ टाळ पावली, ब्रह्मरस गोडी तयासी पावली पावली, ब्रह्मरस गोडी तयासी पावली, ब्रह्मरस गोडी तयासी पावली, वादना निवाली समोर
ब्रह्मरस गोडी तयाशी फावली. महाराज जे ज्यांना ब्रह्मरसाची गोडी प्राप्त झालेली आहे. मग ब्रह्मरस प्राप्त होतो कोणाला, विषय महत्त्वाचा आहे. सत् सानिध्यामध्ये जाण्यासाठी ब्रह्मरसाची गोडी प्राप्त झालेला महात्मा पाहिजे. पण मिळतो कुणाला, ज्यांनी जीवन जगत असताना विकार नष्ट करून भजन केलेलं आहे त्याला ब्रह्मरसाची गोडी प्राप्त होते. ज्याच्यावर विकार आहेत, ज्याच्याकडे अजून काम आहे, क्रोध आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, निंदा आहे, सामावून घेण्याची ज्याच्याकडे मानसिकता नाही, अशा जीवानी केलेली साधना ठरत नाही, ती एक कला ठरते. कला साधना ठरण्यासाठी विकार नष्ट करावे लागतात. शुद्ध प्रकारचं जीवन, लक्ष एकच ठेवावं लागतं, परमात्मा. बाकीचं लक्ष नाही, धन मान पद प्रतिष्ठा याला महत्त्व द्यायचं नाही. आपण लक्ष आपलं असतं काहीतरी, पण सगळं लक्ष लक्षावरच असतं नाही का. कीर्तन झाल्यावर जेवणात मन लागतच नाही. एकदा मापून पाहिलं, सुख झाली साजणी, आपलं लक्ष त्याच्याकडे, काहीच लक्ष कशाकडे, काहीच लक्ष कशाकडे, काही ते कॅमेरावाल्याकडे लक्ष देतात बघा. कीर्तन ऐकायला बसावी तर याने नुसतं असं फिरवावं, दिसलो पाहिजे. सुवर्ण महोत्सवाला मी होताच रे बाबा, फक्त जेवायलाच. लक्ष काही दिसू नये, परमात्मा सोडून दुसरं उद्दिष्टच नसायचं. करुणी प्रमाण तुझे होई, करुणी प्रमाण तुझे होई, करुणी प्रमाण तुझे होई, करुणी प्रमाण नावडावे जन नावडावा मान, नावडावे जन नावडावा मान, नावडावे जन नावडावा मान, नावडावे जन नावडावा मान. करुणी प्रमाण तुझी होई, करुणी प्रमाण तुझी होई, करुणी प्रमाण तुझी होई, करुणी प्रमाण नावडावा मान नावडावा धन, करोनी प्रमाण तुझे. लक्ष एकच परमात्मा. बघ एक विषय येतो सकळांचा हरी. महाराज म्हणतात त्याच्या आवडीने आवडी तरी अंध बहिर हे. बाकी चाललंय ते आहे, विषय येतो त्यांचा, बाकी लक्ष एक. माणसाला दुसरं काही दिसू नये, कुणाचा गुणही दिसू नये, अवगुणही दिसू नये, योग्यता अयोग्यता. आपल्याला फक्त एकच दिसावं, आपलं साध्य दिसावं. साध्य दिसलं की मनुष्याची वाटचाल योग्य होते. आणि जो साध्याकडे पाहून, आपल्या मुक्कामाकडे पाहून, ईश्वराकडे पाहून जगतो, त्याला बाकीच्या जगाचं काही वाटत नाही. जनाबाईला काही वाटलंय, मनगटावरील तेल घाला तुम्ही, म्हणलं काय म्हणायचं ते म्हणा. वाळवतं हे जन म्हणोत शिंदळी म्हणतात तो बरोबर आहे. पण आमचं लक्ष ठरलेले परिहा वनमाळी नवी समी, काय म्हणायचं ते म्हणा. ज्याचं लक्ष साध्याकडं आहे, ज्याच्या मनात दुसरा परमेश्वरापासून भाव नाही, तो या व्यवहारामध्ये श्रेष्ठ आहे, त्याला ब्रह्मरसाची गोडी प्राप्त होते. कोणत्याही गोष्टीमध्ये जर विजय, कीर्ती आणि महती मिळवायची असेल तर फक्त आपल्या गंतव्याकडे लक्ष द्यावं लागतं. द्रोणाचार्यांनी ठरवलं पांडवाची परीक्षा घ्यायचं. द्रोणाचार्यांनी विद्या शिकवली, तर सगळे पांडव बोलवले. धर्मराज, अर्जुन महाराज, भीम महाराज, नकुल, सगळे बोलले. म्हटले आज तुमची सर्वांची परीक्षा आहे. आता 5ही जणांना मी उत्तम प्रकारची विद्या दिलेली आहे, पण आता मला याच्यातून पहिला, दुसरा, तिसरा नंबर काढायचा आहे. बरं, मातीचा पोपट केला, त्या पोपटाला हिरवा कलर दिला आणि त्याच्या गळ्यामध्ये काळा पट्टा वडला आणि सांगितलं या काळ्या पट्ट्यावर जो बाण मारेल त्याचा पहिला नंबर. आता सगळे नैपुण्य मिळवलेलेच होते, 5ही भाऊ सारखेच होते. धर्मराजा बोलला, धर्मा तुम्हाला माहीत आहे हो म्हटले, त्या पुढे जो पोपट आहे त्याच्या त्या पट्टीवर बाण मारायचा आहे. पण असा बाण लावल्यावर मग विचारलं द्रोणाचार्याने, लक्ष लावलं, कानडी ओढली, एक पाय मागे केला आणि द्रोणानं विचारलं की धर्मा तुम्हाला काय काय दिसतंय सांगा. धर्माने सांगायला सुरुवात केली. बिल्डिंग दिसाल्या, दुकान दिसाले, तंबाखू चोळलेलं म्हातारं दिसाले.
बस अरे नापास सरक बाजूला. अहो महाराज बाणच मारला नाही आणि तुम्ही मला हे द्यायलात की नापास म्हणून. परीक्षाच झाली नाही आणि नापास. हो धर्मा तुम्ही नापास झालात सरका बाजूला. भीमराजा भीमा तुम्ही काय दिसायला आहे बालुशाही पुलाव भात नापास सारखा बाजूला. हा म्हणलं काय दिसायला ते विचारलं तर नापास म्हणायला. हो नकुलाला सहदेवाला यांनी हेच सांगितलं ज्यावेळेला अर्जुनाची वेळ आली. अर्जुना काय दिसतंय. महाराज मला सगळा अंधार दिसायला आहे फक्त पोपटाच्या गळ्यातला पट्टा दिसायला आहे म्हणले. काय दिसायला पोपटाच्या गळ्यातला पट्टा दिसायला. हां तुम्ही नापास नाही म्हणले तुम्ही पास पाठीवर थाप टाकली बाजाला. हो लक्ष सोडून ज्याला जगात काही दिसत नाही त्याचा विजय आहे आणि देवाला पाहता पाहता जगत सगळं दिसतं त्याचा पराजय आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून परमेश्वराला सर्वस्व मानून त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. विकार नष्ट करून विठ्ठल बाप माये चुलता तुझं विन कोणा सकळ ही गोत माझे आणि काही आकाळी नचले. ही आमची भावना दृढ झाल्यामुळं आता आम्हाला हा छंद लागलेला आहे. दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे. गोविंदाचे पवाडे. रजनी हाती धंदा रजनी हाची धंदा दिन रजनी हाती धंदा दिन रजनी हाची दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे. बाबा शाबास. गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे. आणि अशी साधना ज्यावेळेला नित्य व्हायला लागते की विकार संपून जातात आणि अंतःकरणामध्ये मग ब्रह्मरस निर्माण होतो त्याला प्राप्त होतो. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि त्याच्यात त्याची एकाग्रता मिसळली की सेवू ब्रह्मरस आवडीने. असं नामधारकच असावा. नामानी अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते. वृत्ती स्थिर झाली की ब्रह्मरस प्राप्त होतो. पण त्या नामाबद्दल श्रद्धा असावी. माणसं नाम घेतात लग्नामध्ये बायका शास्त्र घेत असतात बघा नाही का. माडीवर माडीन 32 काय की अमुकन तमुकन घेतात ते. मग असं नाव घेतलं असं शास्त्र लावून नाव घेतलं ऐकणारालाही बरं वाटतं आणि नवरा तर फार खुश होतो. गुलाबाचे फुलं आणि सायकल सीट आणि डबल सीट म्हणलं की त्याला वाटतं सध्याचा मांडवातला आमदार मीच आहे. बरं वाटतं. बाई तुमच्या मालकाचं नाव काय. पांडुरंग आहे. नाव घ्या म्हणल्यावर ती जर पांड्या म्हणली तर नवऱ्याला आनंद होईल का. अख्खं गाव त्याला पांड्या म्हणतंय खरं आहे हो. पण ही लग्नात जर नवरदेवाला नाव घ्या म्हणल्यावर पांड्या अरे ते म्हणील काय करा आजच कागद तयार करा प्रवीण शेठ घटस्फोटाचे. एकाग्रता आवड श्रद्धा व्यवहारामध्ये सुद्धा बोल. या सदानंद महाराज म्हटलं की आनंद वाटतो. बसू द्या आता हे संयोजक मंडळी बसू द्या आता. उशीरला येणाऱ्यांना पुन्हा पंक्तीला जागा द्या. विठ्ठला 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 विठ्ठला. या सदानंद महाराज म्हणून आदरार्थी शब्दानं म्हटलं की माणसाला समाधान वाटतं आणि बोलवणाराच्या बद्दल श्रद्धा निर्माण होते. पण शब्द जर दुसरा वापरला एखादा अरे कार्य द्या ए महाराज या बस माणसं अरे त्यांना काही वाटत नाही पण त्यांच्या लक्षात येतं बोलवणारा अज्ञानी मूर्ख आहे म्हणून. भाषा माणूस जाणीचे बोले
तसं साधना योग्य करत असताना ब्रह्मरसाची प्राप्ती होते आणि अशी ज्याला ब्रह्मरसाची प्राप्ती होते झालेली आहे, पण कुणाला ज्याची वासना मिलेली त्याला ब्रह्मरसाची प्राप्ती होते. ज्याच्याजवळ वासना शिल्लक आहे, साधना शुद्ध नाही, ज्याचं भजन वासना मिश्रित आहे, काहीतरी स्वार्थात दडलेलं आहे, तो कधीच योग्यतेचा नाही नसणार आहे आणि त्याला कोणी मानू नका. विठ्ठला विठ्ठला. आपल्याजवळ काय आहे ते महत्वाचं नाही, आपल्याजवळचं काय गेलंय ते महत्वाचं आहे. मिळवलेल्याचं काही गणित नाही, मिळवायची काही वस्तूच नाही. हरिपाठ पाठ केला ते सांगू नको, शिव्या किती विसरल्यास ते सांग. 5 मिनिटं हरिपाठ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि तेवढा झाल्यावर त्याच्या जर शिव्या सुरू झाल्या ना, दिवसभर दिल्या तरी पुन्हा डबल येऊ देत नाही. इतका अभ्यास आहे. काय मिळवलं हे नाही, गेलं काय ते सांगा. फायदा कशात होतो, फायदा कशात होतो? अहो मला सांगा, 400-500 रुपये आपल्याला मिळाले, काहीतरी विकावं लागतं मग प्राप्ती होते. कपडा दुकानदार लोक फुकटच त्यांना पैसे मिळतात का? आपल्या जवळचं काहीतरी घालवावं लागतं, जे आहे ते आपल्या जवळचं, मग प्राप्ती होते. तसं साधक जीवनामध्ये घालवण्यासारखी एकच वस्तू आहे, वासना. तरलो से कोणी ऐसे न म्हणावे, न म्हणावे. तरलो से कोणी ऐसे न म्हणावे, न म्हणावे. वासनेची मूळ गेलिया वाचून आणि मी तरलोसे ऐसे कोणी न म्हणावे. वासना केल्याशिवाय उद्धारच नाही. वासनेचे प्रकार लोकेशणा, दारिशणा, वित्तेशणा वासनेचे अंग आहेत. काम क्रोध हे वासनेचे लेकर आहेत. अहंकार वासनेचा थोरला मुलगा आहे, अभिमान धाकला आहे. काम किती आहे की मला माहित नाही, पण मला वाटते वासनेला लग्नाच्या आधीच झाला आहे. काम क्रोध असे येते की यांच्या वासनेपासून विकाराची उत्पन्नता आहे. वासनेपासून विकार, दुष्कृती, विकृती हे वासनेमुळे निर्माण होतात. पण सुरुवातीला माणसाने वासना मारावी लागते. वासना मोडून महाराजांनी वर्णन केले. वासना तोडून केली बिमोडी, मनपुरण पाहता मनपुर नगर पाहता दुर्गती थोडी, मनोजय वासना तोडून केली बिमोडी. वासनेवर जय मिळवावा लागतो. एक दृष्टांत सांगतो, वर्णन करू नये कीर्तनात, पण एक भाव मला सांगा, रावणा एवढा श्रीमंत कोणी होता का जगात? विचार. रावणा एवढा मोठा कोणीच नाही. त्याचं वर्णन तुकोबारायांनी केलं, वेगळ्या अंगानं केलं पण केलंच ना. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटेबंदी, कोटी घरे जेथे काशे आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 80,000 बायका. त्याला नुसत्या बायका 80,000 रुपये पगार असून एक मिळाला. बेजार व्हायला. 80,000 बायका, बंगला आणि 7 कोटी घरं सोन्याची. काय नावाले सोन्याचे? ते 1 तोळ्याची अंगठी बोटात असली तर सप्त्यात गप बसत नाही. चिमणी उडी सुरू होतं. एवढं त्याचं ऐश्वर होतं. बरं इतकं जाऊ द्या, या ऐश्वर्याचं व्यावहारिक ऐश्वर सोडा, शास्त्राच्या अभ्यासामध्ये त्याच्या एवढा पारंगत कोणी नव्हता. रावणानं निर्माण केलेले स्तोत्र म्हणत असताना मोठ्या मोठ्या विद्वानाला घाम फुटतो. त्याचा एवढा अभ्यास आहे. गायनामध्ये तसाच, गायकही तसाच, वादकही तसाच. शास्त्र. आणि भक्त कसा, तर त्या भक्तीला काही पाहायचं काय. भगवान शंकर ज्याला चळचळा कापत होते, महादेव घाबरायचे रावणाला. पूजेला बसला
केवढी त्याची भक्ती श्रेष्ठ होती. रोज पांढरे शुभ्र 1000 कमळं भगवान शंकराला समर्पित करायचे. एके दिवशी इंद्रानं दुष्कृत्य केलं. त्याला वाटलं याच्या साधनेमध्ये अर्चन भक्ती अवघड आहे, पूजा करताना याच्यात काहीतरी दोष निर्माण करावं, एक कमळच उचलून नेलं. यानं पाय ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय म्हणा, एक कमळ व्हायचं. महिमना पार अंधे. श्रावण महिना सुरू आहे. आता शिवभक्ती शिकवायची गरज नाही, सध्या महादेवाला सर्दी झाल्या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 999 एक कमळ कमी पडलं. आता बोलावं तर पूजा करताना उठलं की पूजेचा महिमा संपला. आपल्याने थोडंच आहे, जप करताना कुत्रं आलं की फेकून हाणली माळ. माळ पडली कुत्र्याच्या गळ्यात, साऱ्या गावात माळकरी कुत्रं फिरू लागलं. पूजा करताना आपलं तसंच आहे, इकडं देवत व्हायला सुरू असतं, तिकडं सुनबाई मुलगांटे अहो काय काय ते टी व्हीवर पाहता पाहता देवपूजा करतात. टी व्हीवर पाहता पाहता मालिकेमध्ये काहीतरी घडलं होतं. त्या नेटके आम्ही गेलो तिथं, ते बाई पूजा करताना रडू लागली. मला वाटलं देवाला धुताना आंघोळ घालताना ही डोळ्यात पाणी आणणारी माऊली मी जगात पहिल्यांदा पाहिली. खाली देव धुवायला सोडून रडायला सुरूच. मी त्याला विचारलं तुमच्या आई आहेत का? हो म्हणला. वय काय? 60-65 वर्ष. काय अधिकार आहे या माऊलीचा? म्हटलं मी ते बालयोगी महाराज पाहिले होते, कथा सांगताना वगैरे रडायचे. आमचे नथुराम महाराज केळकर कीर्तनात रडायचे. म्हटलं पूजा करताना रडणारी बाई मी पहिल्यांदा. नाना पूजा करताना रडणं नाही, ती बाई मारून टाकली आमली टी व्हीतली. काय म्हणते त्याला? हिरोनी. हिरोनी हिरोनी का नटी? हा काय ती काय म्हणायचं तुम्हाला सगळं माहिती आहे, उगं बसून आपलं अज्ञान झाकून ठेवू नका. तिनं असं आपलं कुठे चित्त नाही ना, आम्ही दिसायला आपलं दिसायला. आता बोललो, नजरेनं खुणवायला सुरुवात केली, पण मुद्दाम दुर्लक्ष. रावणाला वाटलं आज जर बोललो उठलो पूजेमध्ये काही खंड पडला तर सगळं गेलंच. कमळ. मग त्यानं विचार केला या मस्तकाला सुद्धा शिर कमळ म्हणतात, हे ठेवायचं. तलवार घेतली, कापलं मुंडकन, भगवान शंकराला व्हायला. एवढा भक्त कोणी पाहिलाय का? हा उगं सांगा, उगं बोला. आपल्याला काही रावण पॅनलला उभा करायचा नाही, काही नाही. एवढी भक्ती होती, एवढा चांगला होता, पण वाया गेला कशामुळे? फक्त वासनेनं. विठ्ठला एवढं ऐश्वर्य होतं, 80,000 बायका होत्या, पण माता जानकीच्या मनाबद्दल अंतकरणात निर्माण झालेल्या वासनेनं घात केला. आणि सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी महाराज म्हणतात फक्त वासना समाप्त करता आली नाही, सज्जनाच्या यादीतून दुर्जनाच्या यादीत गेला, भक्ताच्या यादीतून निंदकाच्या यादीत गेला. आणि एवढा श्रेष्ठ असणारा मनुष्य कवडी मोल झाला. आज कुठंच त्या रावणाला कसल्या प्रकारची किंमत नाही, काही नाही, किंमत नाही. वासना मारता आली, इच्छाशक्ती मारता आली पाहिजे. हो परमार्थामध्ये कुठल्या तरी प्राप्तीसाठी परमार्थ करणं आणि प्राप्तीची इच्छा नष्ट करून केवळ समाधानासाठी भजन करणं. आमच्या महापुरुषांनी मुक्तीची सुद्धा अपेक्षा केली नाही. मोक्षपद तुच्छ केले या कारणे, मोक्षपदे तुच्छ केले या कारणे, मोक्षपदे तुच्छ केले या कारणे, मोक्षपदे तुच्छ
गेले युगानुयुगे, हे आम्हा जन्म गेले युगानुयुगे, मिटे ऐसे सुख होय भातीर, मिटे ऐसे सुख होय भातीर, कसलीच अपेक्षा नाही, मोक्ष पदे तुच्छ केली या कारणे. महाराज बाळछंदोमध्ये म्हणतात, इंद्रचंद्र महेंद्र पदे ध्रुवादिकाची आनंदे, ते मी नेगे गाल्हादे तुझ्या ब्रिदे करीन घोष. याची गरज नाही. श्वेत पीत नेघे वस्त्र, ज्ञान विज्ञान नेघेशा. याची गरज नाही. मोक्ष नको. उलट म्हणतात, वैकुंठाशी आम्हाला नको दाढी हरी किंवा नको वैकुंठीचा वास, आम्हाला उत्तम लोकाची गरज नाही. देवायके हे विनंती, देवायके हे विनंती, देवायके हे विनंती, देवायके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती, मज नको रे हे मुक्ती, मज नको रे मुक्ती, मज नको रे जागती तया इच्छा, तुझ्या इच्छा, हे सुख आगळे, ते सुख आगळे, ते सुख आगळे. या या वैष्णवांचे घरी, या या वैष्णवांचे घरी, या या वैष्णवांचे घरी, या या कोणतीच वासना ठेवणे, लोक वासना नाही, देह वासना नाही, मोक्षाची मुक्तीची. ऐकही नको रे ही मुक्ती देवा, आम्हाला मुक्त व्हायचं नाही, आम्हाला मोक्ष मिळवायचं नाही, आम्हाला मिळवायचं एकच तो मज व्हावा. देह वासना सुद्धा नाही. देवा आमचं काही शिल्लक ठेवू नको, मी माझी उरो नेदी कीर्ती हे दान श्रीपती मज द्यावे. आज कीर्तीसाठी प्रयत्न आहे. पत्रिका पाहिली, जरा ते शास्त्री मिस्त्री आचारी पिचारी पुढे नसलं आणि जरा फोटो बारीक असला, असा मोठा फोटो वरी पाहिजे मार्गदर्शक, त्याला वाटतं सध्या ज्ञानोबर आहे मीच आहे. एखादी पदवी उपाधी मन लागत नाही, खावं पडलं तुम्हाला माहित नाही मी काय एवढा अभ्यास आहे, तुम्ही माझं नाही माझं टाकले ना. मला काय समजलं तुम्ही लोक मनातले म्हणत, मला तुला काय समजायचे समजिले. आता आजच्या दिवशी सेवागलो आहे. आपल्याला देहवासना जिवंत आहे. ते कशाला? फेटा बांधताना अर्धा तास आरशा पडून नृत्य करणारे कीर्तनकार 99% सापडते. मोड लगा ते पुढे बसलेलं म्हणते, महाराज रोजच्या सारखा नाही आला, लगेच मोडते. पुन्हा देहवासना शिल्लक आहे. ते कशाला? पावडर क्रीम एका महात्म्याला पाहिलं मी, ते महात्मा कशाचा आलाय उगा चोरटा होता, बस मेकअप जमलो, सगळं लावलं. नाना छान दिसतोय का? म्हणलं फक्त एवढं लाव. इथं लावलं छान, काय माना साधकाची दशा उदास. देहवासना समजले, महात्म्याची देहवासना नाही. देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भाव, काही नाही महाराज. आमच्याकडे मोतीराम महाराज संत होऊन गेले, फार मोठे अधिकारी होते. पायामध्ये आळ्या पडल्या, आळ्या. घोड्यावर बसताना ती घोड्यात पाय ठेवायची रिकिपी असते, ती लागली पायाला. जुना काळ. आता 61 वर्ष व्हायलेत उद्या पंचमीला 13 तारखेला महाराजांना जाऊन. त्या काळामध्ये काही असे दवाखाने उपलब्ध नव्हते, काही नाही. दाखवलं नाही, दवाखान्यामध्ये गेले, पाय असा पुढे केला डॉक्टरकडे. त्याने ते पायला फोडलं, त्याच्यातून किडे बाहेर आले, आळ्या बाहेर आल्या. आळ्या बाहेर आल्यावर मोतीराम महाराजांनी पाहिलं, काय झालं रे, काय पांढरं? महाराज तुमच्या जखमीत आळ्या झाल्या, तेवढ्या माराव्या. अरे 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 अरे, या आळ्या मारल्या तर अनंत जन्माचं पातक माझ्या बोकांडीवर बसल. विनाकारणी आळ्याली मारणं चांगलं नाही. माझा पायाचं काय व्हायचे ते होऊ दे, पण आळ्या मधीच ठेव. जन्मभर आळ्या सांभाळल्या पण काढू दिल्या नाहीत.
जखम पायाला पट्टी बांधून टाकायची, सकाळी जुनी काढायची नवी बांधून टाकायची पायाला, आंघोळ करायची. आणि आंघोळ म्हणजे गंगेला गार पाण्यात थंड पाण्यात देहाची लाड पुरवणारा महात्मा आपल्याला ते गरम पाणी दीड तसे नाही, ते शरीराचे लाड पुरवणारा आणि शरीराच्या वासनेमध्ये अडकणारा कधी संत पदाला पोहोचत नाही. एवढं लक्षात ठेवून जीवन जगा. विठ्ठला देववासना लोकवासना नाही, वैकुंठ आहे. आणि पैशाची काही गरज नाही, दारिजणा वित्तेषणीची काय आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवलं. महाराज म्हणतात आम्हाला त्याची गरज नाही, आम्ही त्याने म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आज प्रत्येक महाराज जर प्रत्येक पुढाऱ्याला म्हणाला साहेब तुमची सप्त्यात पंगत घेता पण तुम्हाला माळ घालावं लागलं, रामराज्य यायला वेळ लागेल का. आज साहेबाच्या हाताने झोल करण्याला सत्कार करायचा खरं आहे, पण साहेब तुम्हाला परवानगी देतो तर आम्ही हरकत नाही, पण आमची इच्छा आहे मानवा हरीचे दास. असं म्हणल्यावर ते मंडपात येणार नाहीत. आपलं सगळं घाबरू नये. पण छत्रपतीला म्हणतात तुकोबार आहे राजे धनामानानं आमचा आनंद नाही, आमचा आनंद कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. म्हणवा हरीचे दास. तुका म्हणे मज हे आम्हाला याची गरज नाही, या सोने रुपये आम्हा मृतिके माणिक पाषाण. ही वासना संपलेली आहे आणि अशी वासना ज्यांची समाप्त झालेली आहे त्यांचं सानिध्य आम्हाला घडावं. का घडावं. वासना मेली की देह शुद्ध होतो. वासना आहे तोच विटाळ आहे आणि वासना समाप्त झाली की त्याचं जीवन तिथून पुढं संपूर्ण सोहळ आहे. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषमधोन सांडेळे. आणि काय काय म्हणतं विटाळाला कारण वासना एक आहे आणि विटाळाला कारण उपाधी एक आहे. ज्याच्या जीवनातून उपाधी नष्ट झाली तो कसा आहे अभंगाच्या नाही त्या विटाळ अखंड सोहळा, नाही त्या विटाळ अखंड सोहळा, नाही त्या म्हणजे मी कोणीतरी आहे, मी कुणाचा तरी आहे, माझ्याजवळ ही आहे, मी असा आहे, अशा अज्ञानातल्या अहंकारात वागणं त्याचं नाव उपाधी. उपाधी तोडा. मी कोणीच नाही. ना हम मनुष्यो, या आचार्याला हस्तामलक म्हणतात ना, ना हम मनुष्यो न च दैव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय. मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी ब्रह्मचारी नाही, मी गृहस्थी नाही, मी वानप्रस्थी नाही, मी संन्यासी नाही. खरं सांगू का, मी वासुदेव तत्वता सुद्धा नाही. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम ही सुद्धा बेडीच आहे. मी वासुदेव तत्वता म्हणणं ही सुद्धा बेडीच आहे. मी काहीच नाही. सुखे मी निज लोका शून्य सारोनी, हा खरा परमार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला
मी काहीच नाही, मी कोणीच नाही, माझं कोणीच नाही, मी कोणाचा कोणी, ही ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये तत्वदृष्टी येईल त्या दिवशी उपाधी नष्ट होते. सुंदरपणाची उपाधी या बाकी खूप चिंतन करत सांगतायत विषय. ज्याला आपण आपलं समजतो ते या जगात काहीच आपलं नाही. गणगोत, इष्टमित्र, घरदार, परिवार, हे सौंदर्य, शक्ती, सामर्थ्य सगळ्याची वजापी. कशाचा अहंकार करतात काही लोक? सामर्थ्याचा अहंकार करतात. महाराज माझ्यासाठी ताकद कोणाला? एक मला सांगताना म्हणायला ना मी पूर्वी कुस्ती खेळायचो. काय खेळायचो? कुस्ती. वा वा वा, चांगलं, छान. 1 क्विंटलचं ओझं सहज उचलीत होतो, सहज. म्हणलं ते सांगू नका, बशी थरथर कापाली ती धरा आता. तोंड पुढे नेलं की हात मागं जाऊ लागला आणि हात पुढे आणला की मान अशी ओळायली. राहिलं का सामान? उपाधी राहत नाही. तुमची महंतीन काय ज्ञान पाण काही टिकत नाही. टिकतं एकच, मोकळ्या मनानं शुद्ध जीवन जगल्याला वागून केला परमार्थ शेवटपर्यंत. अहंकारण केलं नाही. कोणती उपाधी ठेवू नका. उपाधी संपली की नाही त्या विटाळ. मग त्याला विटाळ नाही, अखंड सोहळा पवित्र आहे. जात, धर्म, कुल, वर्ण याची तिथं काही गरज नाही. ज्यांनी कुठली उपाधी जडून घेतलीच नाही त्याच्या एवढा शुद्ध कोणी नाही, आणि उपाधीत पडलेला त्याच्या एवढा बद्ध कोणी नाही. एक दृष्टांत सांगतो. द्वादशीच्या पंक्ती दिल्या देवानं सगळ्यांना. घ्या म्हटले, दारनाथ सांगवे, सुनील महाराज, हे सगळे घ्या एक एक पंक्ती. सरपंच ज्याची ते उचला एक एक म्हटले. दिले एक सदानंद महाराजाला, एक मृदंग्याला, एक गुरुजीला. उजनी म्हटले घ्या एक पंगत. उजनीला एक दिली. दिल्या सगळ्या. त्याच्यामध्ये एक द्वादशीची पंगत आमच्या चोखोबरायला आल्याबरोबर इंद्राचं डोकं उठलं. महाराज देवा, सगळ्यांच्या पंक्ती मान्य केल्या, ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, सगळ्यांच्या, पण चोखोबाला दिलेली पंगत आम्हाला मान्य नाही. 2003च्या 10वीच्या वर्गाने केली पंगत आम्हाला मान्य आहे, पण चोखोबाची पंगत आम्हाला मान्य नाही. म्हटले ते पंगत कट करा. हे बघा म्हटले, दिली दिली दिली. मी काही ते तसं नाही, एकदा दिली म्हणजे दिली. पंगत घ्या एवढीही. अहो म्हणले चोखोबाच्या घरी जेवायला जायचं कसं? देव म्हणले येऊ नका, पण चोखोबा माझा आहे. चोखा माझा जीव, चोखा माझा भाव, मानियले सर्वस्व चोख्याशी मी. चोखोबा माझा जीव आहे. आता एखाद्या कीर्तनकार आपल्याला आवडत नाही, जायचं नाही, त्याला नाव ठेवायचं कशाला? तुम्हाला पटत नाही एखादा कीर्तन, आवडत नाही, मंडपात त्या दिवशी यायचं नाही, घरी कुल्लर लावायचं. घरी जरी ऐकू येऊ लागलं तर त्या दिवशी उठायचं, नाशिकच्या पाहुण्याकडे जाऊन बसायचं. निंदाकडे विषय नाही. लोक काय करतात, ऐकायचं नसतंच महाराज, पण निंदेला पात्र ठर नाही. हे असं तसं आणि कशाला गेलं, एवढ्या का उत्सवाला शोभतो गाण, असल्या मंडपात ते कीर्तन जमते गाण, ते गायक असं लागलं, हे पाहिजे होता मृदंग्या. अरे 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 अरे, तुला काहीच नाही पाहिजे, तू मोकळाच पाहिजेस. मला तुम्ही जेवायला येऊन, ठीक आहे जेवायला येऊ नका, पण आम्ही चोखोबाच्या घरी जाणार. पण इंद्रानं विरोध केला, सगळीकडे सांगितलं कोणी जायचं नाही जेवायला. माणसं ऐकून घेतात पण मनाला करायचे ते करतात. इतर रुक्मिणी सत्यभामा आल्या, आईसाहेब स्वयंपाक केला. पांडुरंग परमात्म्याने पंक्ती वाढल्या, वर्णन आहे. चोख्याच्या अंगणी बैसल्या पंगती, वाढितो श्रीपती. सगळं देवानं वाढलं, 16 खूण. तृप्त सगळे वारकरी जेवले, पण इंद्राला वाटलं मी विरोध केला तर माझं कुणीच ऐकलं नाही. एकटाच मी पडलो, घरी गेला, बायकोला म्हणला आण जेवायला, मला अमृत प्यायला आणलं. अमृत आणलं, हातात दिल्याबरोबर ते अमृत विटलेलं होतं महाराज. त्याची दुर्गंधी यायला लागली. कशाची? अमृताची. अमृताची दुर्गंधी येते का? नाही. दुर्गंधी कशाची येते? मायचान प्यायचं नव्हतं म्हणते, दुर्गंधी यायला लागली. अगं दुसरा तिनं सांगितलं, आज स्वर्गातलं सगळं अमृत विटलंय महाराज. नारद ऋषी आले, स्वर्ग उपाशी आहे. काय झालं, काय सांगा म्हटले. नारदजी, आज संपूर्ण स्वर्ग उपाशी आहे. कोण्या साधूची निंदा केली होती का म्हटले. मग सांगितलं केली होती, चोखोबाची. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याची. आता हे विटल्याला अमृत जर शुद्ध करायचं असेल, चोखोबाचा हात लागल्याशिवाय अमृत शुद्ध होत. आता ज्याची निंदा केली, ग्रामपंचायतीला ज्याला विरोध केला आणि त्याच्याकडे सही मागायला जाताना माणसाला मनातून लाज वाटते. खानदानी असलं तर, बेसलम असलं तर हार घेऊन जाते. अरे याचा आपण किती वाईट प्रचार केला ना. आज त्याच्या घरी जाऊन सही मागायला माणसाला संकोच वाटतो. उभे तसं
पण पांडुरंगाच्याकडे देवा चुकी झाली. जा म्हटले माझं. आले चोखोबा. चोखोबा महाराज कोण आहे? अहो मी इंद्र आहे. इंद्र महाराज तुम्ही कसे काय? स्वयंपाक संपला म्हणले आता काही नाही, जेवायला नाही आलो. स्वर्गातलं अमृत विटलंय तेवढं शुद्ध करून द्या. पांडुरंगानं सांगितले चोखोबाचा हात लावल्याशिवाय अमृत शुद्ध होणार असं म्हणून आले. नुसता हात लावला, विठ्ठल विठ्ठल म्हणून हात लावल्याबरोबर विटलेलं अमृत शुद्ध झालं. अपवित्र व्यवहारानं मानला गेलेली चोखोबा अंतकरच्या करण्याच्या वृत्तीनं शुद्ध होते. नाही त्या विटाळ अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणी. मग तेची पुण्यवंत तेची परोपकारी प्रबोधित्या नारी नरलोका. ज्यांच्याकडे उपाधी नाही ते समाजाला मुक्तपणानं प्रबोधन करतात. संबोधन आणि प्रबोधन असे दोन शब्द आहेत. कलियुगात लोकांनी संबोधनालाच प्रबोधन मांडलेलं आहे. कीर्तन हा संबोधनाचा विषय नाही, प्रबोधनाचा आहे. पण प्रबोधन कशाला म्हणतात हे तेवढं सांगतो. भजन करा विठोबा भजन करा. हा 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 भजन करा भजन करा भजन. टाळी वाजवा टाळी. प्रबोधित्या नारी नरलोका असा पाहिजे. ब्रह्मरस गोडी तयाशी भावली वासना नाही त्या विटाळ अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवीच्या. मन हे निश्चळ किंवा तेची पुण्यवंत. ते पुण्यवान आहेत कोण? ज्यांचं मन जाग्यावर आलेलं आहे. मन हे निश्चळ, ज्यांनी मनाला कास घाले. कास घालो नि बळकट झालो कळी काळावरी दिट. मनोजे मगा सांगितलं मनमना भो मदभक्तो मध्याजी माम. मन हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मज एका ते. स्वतः देवाशिवाय ज्याच्या म्हणा माझ्या मनाला गोछंद नित्य गोविंद गोविंद. हा दुसरा विषय तो त्यांचा. आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे म्हणून मन एके ठिकाणी आलं. एके ठिकाणी आलं म्हणजे कुठं आलं? आता कोठे धावे आता कोठे धावे किंवा देखणे तुमचे चरण निवांत राहिले मन माना. कैसा सांडोनिया जाऊ धुरी ठाया मन वेधिले माझे पंढरी राया. किंवा मनी वेधू तयाचा माझ्या जागृत. कोण बोले काही देणं घेणं नाही, त्याचा विचार नाही आमच्याकडे. आम्हाला म्हणून एके ठाई तयावणे काय. ज्याचं मन स्थिर झालं त्याला सुखाला कमीच नाही. आपल्या जीवनात दुःख काय? मन स्थिरच नाही आहे, त्याच्या समाधान मानितच नाही. मन 2 लाखाचे द्राक्ष ठीक आहे बा मागच्या बरं.
आपण पुढे पाहिलो, मनाला उत्कंठा लागली, भूक लागलेली, पाठीमागे अरे दुसऱ्याकडे पाहू नका, पुढे पाहू नका, कालच्या दिवसाकडे पाहून आज जगा. विचार उद्याचा करा, पण जगताना काल काय होतं आपल्याकडे? काहीच नाही. आज आहे समाधान म्हणा, ठेविले आनंद ते समाधान म्हणा, चित्ते असू द्यावे समाधान मनामध्ये ठेवा. तया उणे काय नाही सुखा, मग सुखाला कमी नाही. तेची पुण्यवंत, तेची परोपकारी, ते पुण्यवान आहेत, तेच परोपकारी आहेत. कोण? ज्यांची उपाधी संपली ते, ज्यांची वासना मेली ते, ज्यांचं मन निश्चळ झालं ते पुण्यवान आहेत आणि तेच पुण्यवंत आहेत. आणि असे पुण्यवान लोक समाजाला काय करतात? प्रबोधन करतात. आता नाव असतं प्रबोधन, संबोधन, शिकवणं संबोधन आहे. बुद्धीला अज्ञानाचा मळ काढून प्रबुद्ध, अत्यंत शुद्ध बनून भगवत चरणाकडे लावणं त्याला प्रबोधन म्हणतात. संसारातल्या गोष्टी शिकवणं संबोधन आहे. असं वागा तसं वागा, हे करा ते, याला प्रबोधन नाही म्हणायचं. विकार कसे घालून मती शुद्ध करून देवाकडं कसं लावायचं हे महात्मे शिकव. महात्मे संसार शिकवत नाहीत. महात्मे तुम्हाला आम्हाला काही, महात्म्याचं एकच शिकवणं असतं, बाबा करणे ते हेच करा, नरका घोरा का जाता, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, देव असा मिळवा, या रस्त्यानं चला. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवसेनी भेटे पांडुरंग, भरवसेनी भेटे पांडुरंग. प्रबोधन हे करतात आपल्या. संत चरणी भाव धरा, हे प्रबोधन आहे. क्षणो क्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्यतावरा, हेची करा बा प्रबोधन आहे. धनदारा जायाचे शरीर, जाई लक्ष, प्रबोधन आहे. कोण दिवस येईल कैसा नाही, हे प्रबोधनाचे अंग आहेत. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, प्रबोधन आहे. सांगतो तुम्हाशी भजारे, प्रबोधन आहे. अरे वा मार्ग लागू नका, असत्याचा आश्रय धरू नका, सत्यपणानं जीवन जगा. असे जे दीन रजनी समाजाच्या उपकारासाठी केले हे उपाय, येणे विण काय चाड आम्हा, बुडते हे जण न देखवे डोळा, येतो कळवळा पण प्रबोधित्या नारी नर लोका, विठ्ठला विठ्ठला. आणि त्यांच्याकडे पुन्हा भेद नाही. जो उच्च अवस्थेला पोहोचला महात्मा, त्याच्याकडे भेद नाही. स्त्री पुरुष भेद नाही त्याच्याकडे. हे बघा, प्रथा वेगळ्या, परंपरा वेगळ्या. काही वेळेला आपल्याला प्रथा सांभाळाव्या लागतात, परंपराचा, पण दृष्टी मात्र संप्रदायाची अशी आहे. आता काही परंपरा, काही गोष्टी आपल्याला मान्य नाहीत म्हणून विरोध करावा लागतो. लक्षात येतोय विषय तुमच्या? नाही आला, उघड सांगत नाही, समजून घ्या. काही गोष्टीला विरोध करावाच लागतो, तसे जमत नाही. परंपरा प्रथा या वेगवेगळ्या असतात, पण परमार्थामध्ये मात्र एक उद्दिष्ट आहे, सर्वा घटी राम. अरे स्त्री असली तरी ब्रह्मस्वरूप रामच आहे, आणि पुरुष असला तरी रामच आहे. महाराज म्हणतात हा तो मुख्यत्वे वेदांत. कोणता? जे तत्वज्ञ संत स्वीकारिती. कोणता? जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत. कोणी नाही, स्त्री का पुरुष भेद करणं हे अज्ञानाचं लक्षण आहे, आणि सगळं ब्रह्मरूप पाहणं हे ज्ञानवानाचं लक्षण आहे. स्त्री सुद्धा विठ्ठलच आणि पुरुष सुद्धा विठ्ठलच. काही काही माणसं फार अज्ञानामध्ये जातात, म्हणले काय आम्हाला हे जमत नाही, आम्हाला ते चालत नाही, आम्हाला याच्या. अरे खरं आहे, तुझी प्रथा तू सांभाळ, पण मनात भेद ठेवू नको. मनात एवढंच ठेव की सगळ्या जगात विठ्ठलाशिवाय दुसरं काही भरलेलं नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला. त्या गवळणी म्हणू लागल्या ना, कहा पगडारू देखे अनेरा, देखा तो सब वहिने कान्हा रे मन मोहनलाल. बघा पण पाऊल टाका, त्याच्याशिवाय हरिविन नाही ठावरी. हरी येथे रे, हरी तेथे रे, हरिविन नाही काही रीते रे, रिकामच काही नाही, सर्व ठिकाणी तो आहे. वरुणी बुरला चराचरी, वरुणी बुरला चराचरी,
घेतला नाना परी भरोनी उरला आणि आमच्याकडे भेद नाही. यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा फक्त एवढंच आहे बा. या पण विचार करा नलगे चिंता न महाराज प्रबोधित्या नर नारी लोकाला सगळ्यांना उपदेश करतात संत. आणि असे जे या अवस्थेला जे पोचले आहेत त्यांच्या सानिध्याची आम्हाला गरज आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोस. शाबास. तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोस. 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 तुका म्हणे त्यांचे
देवा असे जर आम्हाला प्राप्त झाले तर तुका म्हणे त्यांच्या पायपोष त्यांच्या घरची मी पायपोषणी होईल. होणिया वास करणं ते अखंड तिथे राहीन पण नाही त्या विटाळ अखंड सोवळा उपाधी वेगळा जाणीव. असो जेवण्यासाठी फटाकड्या वाजल्या बाहेर बसणाऱ्या लोकांना कळावं आता संपलंय. आज या ठिकाणी सेवा संपलेली आहे, वेळ झालेला आहे. आता एवढ्या सगळ्या लोकांना महाप्रसादाचं आयोजन आहे. बघा केवढं मोठं गाव, किती पुण्यवान भाग्यवान गाव आहे, एवढा मोठा उत्सवही आहे, नामचिंतन आहे आणि इथं एवढ्या मोठ्या फार बहुसंख्येने हा साधक वर्ग श्रवणार्थी लोक इथे जमलेले आहेत. एवढ्या सगळ्यांना महाप्रसाद आहे. थोडा उशीर झाला तर लेकरं बाळं झोपतात म्हणून वेळही फार चांगले 6 ते 8. 7 ते 9 सुद्धा यावेळेला उशीर होतो बरं का. यावेळेला 7 ते 9 सुद्धा उशीर होतो. आता या काळाला 6 ते 8 ही वेळ योग्य आहे, चांगली आहे. आणि म्हणून अन्नदान आहे, ज्यांचं अन्नदान आहे त्यांना धन्यवाद, संयोजकांना धन्यवाद, गावकऱ्यांना धन्यवाद, ज्यांचं ज्यांचं काहीतरी योगदान आहे त्या सगळ्यांना धन्यवाद, त्या फटाक्या वाजवणारला सुद्धा धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद देऊन आज आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित राहून थोडा वेळ सेवा करण्याचा योग आला. ज्यांच्याद्वारा सेवा आली त्यांना नमस्कार. आज इथे बोलण्याचा योग आला. गुरुजींनी या सर्व संत मंडळी सगळ्यांनी मला बोलावलं. खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे आणि पत्रिकासुद्धा तितक्याच लवकर काढलेली होती. आषाढी वारीच्या अगोदर पत्रिका तयार होती. ती पत्रिका आल्यावर मी म्हणलं मी तर 8व्या महिन्यात सेवा दिली, पत्रिका आली कशी आता. न्याळून पाहिल्यावर मग लक्षात आलं की याचा अर्थ नियोजन उत्तम आहे, फार चांगलं नियोजन आहे. म्हणून या संयोजकासाठी एकदा सर्वांनी देवाकडे प्रार्थना करूया की या सगळ्यांना उदंड आयुष्य लाभू द्या. 50 वर्ष झाली, 75 शताब्दी हो, सगळ्यांचं परमेश्वराने कल्याण करो. दुःख दारिद्र्य शांतरला पळून जाऊन सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये सद्बुद्धी निर्माण व्हावी. ज्ञानोबाराय तुकोबाराय निवृत्तीरायाबद्दल भाव वाढावा आणि जीवनामध्ये मी वारकरी आहे असं म्हणून घेण्याचा योग प्रत्येकाच्या जीवनात यावा अशी सद्वासना करून वाणीला विराम देतो. अगोदर निवृत्तीनाथाचं भजन होईल, मग तुकाराम तुकाराम होईल. पुढची सूचना संयोजक सांगतील. कोणीही गडबड करू नका. अजून 2-4 मिनिट, 8 मिनिट कमीच आहे पण कोणी उठण्याचा प्रयत्न करू नका. एकदा निवृत्तीनाथाचं भजन, मग तुकोबारायचं, मग सेवा समाप्त. निवृत्ती राया निवृत्ती राया टाळी वाजवा, टाळी वाजवा. बाई ज्ञान सकया निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानोत्तावाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया टाळी
तुका